पैसा कमवण्यासाठी माणूस माणसाचा जीव घेण्यासाठी उतावीळ झालेला आहे. जे आपल्याला विष देणारे आपलीच माणसं आहेत, आपल्याला मारणारी आपलीच माणसं आहेत आणि त्या मृत्यूवरती आनंदोत्सवामध्ये पैसे कमवून स्वतःची घरं, स्वतःचं कुटुंब सुरक्षित आहेत अशा भावनेमध्ये जगणारी माणसं देखील आपलीच आहेत. तर मग अशा वेळी तुमच्या देखील कुणीतरी विष पेरणी करतंय, कुणीतरी तुमच्या मृत्यूची वाट पाहतंय. याची जाणीव, याची कल्पना, याचं भान त्या माणसानं देखील ठेवणं गरजेचं आहे. चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं, चांगलं दिलं तर तेवढंच पवित्र शुद्ध आपल्याला देखील मिळतं. हा भाव कोणाच्याही मनामध्ये नाही. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सध्या अकाली मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे मृत्यू वयस्कर माणसंच नाही तर अत्यंत लहान वयातील मुलं, ज्यांनी अजून जग पुरेसं पाहिलेलं नाही, अशी लहान मुलं आपल्या आजोबाच्या खांद्यावर जात आहेत आणि त्यांचे अकाली मृत्यू होत आहेत. याच्यामुळं कुठंतरी मन उद्विग्न होतं आहे आणि वेदना देखील होतात. परंतु त्याचं कारण आपण समजून घेणं आणि त्या कारणावरती उपाययोजना करणं हे देखील महत्त्वाचं आहे. कारण आपल्यावरती दुःख येतं तेव्हा त्याची वेदना कळते, परंतु दुसऱ्यांच्या दुःखाची वेदना आणि संवेदना आपल्याला जाणवत नाही, हे देखील दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं होतं आहे काय, की जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी कळकळ वाटत नाही, हळहळ वाटत नाही. तुकाराम मुंडे यांच्या निमित्तानं एकदा अन्न भेसळ, दुधामधील भेसळ, तेलामधील भेसळ, खाद्यपदार्थातील भेसळ या निमित्तानं एक जागरूकतेची लाट आलेली आहे. आणि आपण आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना आपल्या किचनमधील, आपल्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूकडे आपण संशयानं पाहू लागलेलो आहोत. आणि त्यावेळेस कुठंतरी जाणीव होते की आपण रोज एक विष खातोय, स्लो पॉयझन घेतोय आणि आपला मृत्यू आपल्याच घरामध्ये दडलेला आहे. आपला मृत्यू आपल्या प्रत्येक एका घासावरती दडलेला आहे. हे माहीत असून देखील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. अहो, एवढंच काय, आत्तापर्यंत भाजीपाल्यावरती आपण औषध फवारताना गरजेपेक्षा जास्त रासायनिक औषधं टाकताना आपण शेतकरी पाहिले. परंतु परवा दिवशी मी आणखीन एक गोष्ट ऐकली की भाज्या टवटवीत राहाव्यात, ते सुकू नयेत आणि ते बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये ताजेतवानापणा दिसावा यासाठी कुठलं तरी केमिकल आहे. त्या शेतकऱ्यांनी मला नाव सांगितलं नाही किंवा माझ्या ऐकण्यात आलं नाही, परंतु त्या द्रावणात ती भाजी बुडवल्यानंतर त्या भाजीवरती कायमस्वरूपी टवटवीतपणा राहतो. म्हणजे पैसा कमवण्यासाठी माणूस माणसाचा जीव घेण्यासाठी उतावीळ झालेला आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. मला सांगा, जंगलामध्ये एखादा प्राणी एखाद्या प्राण्याच्या जीवावरती जर उठला तर आपण त्याला प्राणी म्हणू, त्याच्यामध्ये हिंस्रपणा आहे असं समजून घेऊ आणि दुर्लक्ष करू. परंतु इथं माणसंच पैशाच्या हव्यासानं हिंस्र झालेली आहेत. त्यांना दुसऱ्यांच्या जीवाची काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त आपल्या घरामध्ये पैसा जास्तीत जास्त कसा आणता येईल यासाठी धावपळ करतायत. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही जरी दुसऱ्यांचा जीव घेऊन दुसऱ्यांना विष पाजून, दुसऱ्यांना विष खाऊ घालून जर पैसा घरात आणत असलात तर त्याच पैशातून तुम्ही देखील तुम्हाला लागणाऱ्या जीवनोपयोगी वस्तू, तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू विकत आणतायत. तुमच्या मुलांना खाऊ पिऊ घालतायत. तर मग अशा वेळी तुमच्या देखील कुणीतरी विष पेरणी करतंय, कुणीतरी तुमच्या मृत्यूची वाट पाहतंय. याची जाणीव, याची कल्पना, याचं भान त्या माणसानं देखील ठेवणं गरजेचं आहे. चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं, चांगलं दिलं तर तेवढंच पवित्र शुद्ध आपल्याला देखील मिळतं. हा भाव कोणाच्याही मनामध्ये नाही. हे मी का बोलतोय, कारण मागच्या 4 दिवसामध्ये माझ्या परिचित असलेल्या
3 लोकांचा मृत्यू हा हृदयविकारानं झाला, हार्ट अटॅकने झाला. तो का होतोय? कारण आपण काय म्हणतो किंवा शुद्ध चांगलं दूध दिलं तर त्याला 80 रुपये 100 रुपये भाव मिळेल, मान्य आहे. बनावट दुधापेक्षा जनावरापासून, गाईपासून, म्हशीपासून मिळालेलं दूध आपल्याला मिळेल, हे पण मान्य आहे. पण त्याच्याही पलीकडे जर तुम्ही विचार केला तर त्या जनावरांना खायला काय दिलं जाते? त्यांना दूध वाढीसाठी हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जात आहेत. त्या जनावरांना बाहेर फिरणं बंद आहे. ते एकदा गोठ्यात आले की ते एक तर आजारी पडल्याशिवाय किंवा मृत्यू झाल्याशिवाय त्या जनावराला बाहेरचं जग पाहायला मिळत नाही. इतका निर्दयपणा आपण जनावरांवरती करतोय आणि त्या जनावरांचं दूध आपल्याला मिळतंय. मग भेसळ बंद झाली, परंतु त्या दुधामधले वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे रासायनिक पदार्थ त्या दुधामध्ये येणार आहेत, जे की त्या इंजेक्शनद्वारे त्या गाई म्हशींना दिलेले आहेत, ते आपण कसं रोखणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे शुद्धता तुम्हाला शोधावी जरी लागली तरी ती मिळणार नाही. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण आपलं जीवन आणून ठेवलेलं आहे. बरं, त्याच्याही पुढचं खाद्यतेल तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये एका वेळा आपण चहा पिणं बंद करू, दूध खाणं बंद करू, परंतु तेल तर आपल्या स्वयंपाकाला लागतंय. या खाद्यतेलाच्या बाबतीत देखील तोच प्रकार आहे, बनावट तेल आहे. 2026मध्ये भारतामध्ये 19.5 अब्ज डॉलरचं खाद्यतेल एका वर्षामध्ये आयात केलं गेलं. म्हणजे आपल्या खाद्यतेलासाठी आपण आता दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. आपलं स्वावलंबित्व संपलेलं आहे. ज्या तेलबिया एकेकाळी आपल्याकडं भरघोस प्रमाणामध्ये उपलब्ध होत होत्या, भुईमुगाच्या शेंगा असतील, करडी असतील, ह्याची पिकं घेतली जात होती, ती बंद झाली पैशाच्या मागे लागल्यामुळं. आणि आपल्याला नगदी पिकं, कमी कालावधीत येणारी, कमी खर्चात येणारी पिकं पाहिजे. त्यासाठी ही पिकं कमी झाली. 90च्या दशकापर्यंत आपण तेलाच्या बाबतीत स्वावलंबी होतो, परंतु 90 नंतर देशामध्ये तेलबियाचं उत्पादन जर पाहिलं तर आपण सूर्यफुलाच्या बाबतीमध्ये फक्त 29% आपला वाटा आहे. म्हणजे तेलबियापासून, सूर्यफुलापासून फक्त 29% तेल आपल्याकडं उपलब्ध आहे. आणि बाकीचं तेल जर बघितलं, सोयाबीनपासून निर्माण होणारं 14% उत्पादन आपलं तेलाचं आहे. म्हणजे आपल्या खाद्यतेलामध्ये जवळपास 57% ते 58% शासन म्हणतंय की आम्ही त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स करतोय. मग आता हे 57 ते 60% तेल सरकार म्हणतंय की पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आपण आयात करतोय. परंतु ही शासकीय आकडेवारी जरी असली तरी ही खरी आहे असं मानता येणार नाही. कारण त्याच्यामध्ये सोयाबीन आणि सूर्यफूल वगळता पाम तेलाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पाम तेलाची मिक्सिंग होते. बरं, त्यामध्येही पाम तेल ओरिजिनल नाही, रासायनिक पाम तेल पकडले गेलेले, छापे पडलेले, हे आपल्या निदर्शनामध्ये आता आलेलंच आहे. म्हणजे भारतामध्ये 14.3% जमिनीवरती फक्त तेलबियांची लागवड होते. आणि मग 140-45 कोटी लोकांना एवढ्याशा जमिनीवरचं 18 ते 20% तेलबियांचं उत्पादन पुरणार कसं? म्हणून त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी आपल्याला ह्या भेसळयुक्त तेल आपल्याला खावं लागतं. मग मला सांगा, आपलं शरीर, आपलं आरोग्य चांगलं कसं राहील? आज जर तुम्ही बघितलं ना तर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, बेकरीमध्ये मिठाई तयार करण्यासाठी आणि प्रोसेस्ड फूड निर्मितीसाठी पूर्णपणे पाम तेलाचा वापर केला जातो. मग ते पाम तेल ओरिजिनल पाम तेल आहे की रासायनिक पाम तेल आहे, हे कोण पाहणार? आणि तुकाराम मुंढेसारखे अधिकारी किती दिवस आपल्याला सरकार चांगल्या कामासाठी ठेवणार आहे? त्यांच्यात वारंवार बदल्या होत आहेत आणि नवीन अधिकारी हप्ते घेऊन सगळं रॅकेट चालवत आहेत. म्हणजे या देशातल्या मृत्यूसाठी इथलेच अधिकारी, इथलेच पुढारी, इथलंच प्रशासन कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला विष देणारे आपलीच माणसं आहेत, आपल्याला मारणारी आपलीच माणसं आहेत. आणि त्या मृत्यूवरती आनंदोत्सवामध्ये पैसे कमवून स्वतःची घरं, स्वतःचं कुटुंब सुरक्षित आहेत अशा भावनेमध्ये जगणारी माणसं देखील आपलीच आहेत. किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आपण सुशिक्षित झालो,
औद्योगिकरणाने जगाच्या पाठीवर महासत्तेची स्वप्न पाहायला लागलो. परंतु हे शेख चिल्लेपेक्षा वेगळं स्वप्न नाही असं मला वाटतं. कारण 25-30 वर्षापूर्वीची जी कथा आहे त्या कथेमध्ये अजूनही बदल झालेला नाही. इतक्या वाईट पद्धतीनं आपली अवस्था शेख चिल्लीसारखी जर असेल तर आपण प्रगत कसं म्हणायचं? म्हणून तेलबियांच्या उत्पादनामध्ये 15 ते 20% वाटा असणाऱ्या भारताचं भविष्य हे फार कठीण आहे. आणि आपल्या भविष्याचा, आपल्या पुढील पिढ्यांचा मृत्यू जर आपल्यालाच पाहावा लागत असेल तर आपला देश कदाचित पुढच्या काही दशकामध्ये या पृथ्वीवरती नामशेष होईल, त्याचं अस्तित्व संपून गेलेलं असेल असं म्हणायला हरकत नाही. आपला देश 5व्या क्रमांकाचा, जगातील 5व्या क्रमांकाचा आयात करणारा देश ठरलेला आहे. म्हणजे आपण कुठे येऊन पोचलो आहे? म्हणजे मागच्या 35 वर्षामध्ये आपण आपलं स्वत्व सगळं हरवून बसलेलो आहे. 1994-95 मध्ये भारतामध्ये फक्त 5% तेल आयात होत होतं. आज आपण 5व्या क्रमांकावरती जगामध्ये आयात करणारे ठरलेलो आहेत. एवढ्या मोठा लांब पल्ला आपण गाठलेला आहे. आणि 2024-25 मध्ये जर पाहिलं तर जगाच्या तुलनेमध्ये 56% खाद्यतेल आपण आयात केलेले. 2004 आणि 5 मध्ये हाच आकडा 38% होता. 15-16 मध्ये तो वाढला आणि 63% तेल आपल्याला आयात करावं लागलं. धन्यवाद.